नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात सुरेश वैद्य यांची फीलिंग ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग श्रोते हो तुम्ही ऐकणार आहात. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित फीलिंग भाग पहिला. बंगल्याच्या गेटसमोर टॅक्सी थांबल्याचा आवाज झाला तशी सोफ्यावर बसलेली रेणू चटकन उठून हॉलच्या भल्या मोठ्या खिडकीजवळ गेली. खिडकीवरचा सुळसुळीत पडदा किंचित बाजूला सारून तिने बाहेर पाहिलं आणि मग आतल्या बाजूला तोंड करत ती ओरडली, "आई, आली ग मंडळी." हॉलच्या मध्यभागी असलेल्या सोफ्यावर सुमित्राबाई आणि इंदू मावशी बसल्या होत्या. सुमित्राबाई कसलं तरी मासिक चाळत होत्या. इंदू मावशी अनंतासाठी स्वेटर विणीत होत्या. हा खरं म्हणजे केवळ वेळ जाण्याचा चाळा, कारण दोघीही सकाळपासनं ह्याच मंडळींची वाट पाहत होत्या. वास्तविक ह्या मंडळींनी केव्हा येणार याची नक्की वेळ दिली नव्हती, पण आलेच तर ते सकाळच्याच सुमारास येतील असा इंदू मावशीचा अंदाज होता आणि तो खरा ठरला होता. ठरल्याप्रमाणे खरं तर ही मंडळी आणखीन 4 दिवसांनी येणार होती. त्या आशयाचं गेल्याच आठवड्यात त्यांचं पत्रही आलं होतं. परंतु काल संध्याकाळच्या सुमारास अगदी अचानक देसाईंची तार आली होती आणि 4 दिवसांनी येणारी ही मंडळी आजच उतरली होती. तारेत तसा काहीच खुलासा नव्हता. अर्थात तारेत तो करता येणं शक्यही नव्हतं म्हणा, पण तरीही हे असं एकदम. तरी बरं, निदान त्यांनी तार पाठवून आपल्या आगमनाची अगोदर सूचना तरी दिली होती. नाहीपेक्षा ही मंडळी अगदी अचानक आली असती म्हणजे सगळाच आनंद. अर्थात आली असती तर फारसं काही बिघडलं नसतं म्हणा, कारण देसाईंचे आणि त्यांचे संबंध तसे काही अगदीच औपचारिक नव्हते. यापूर्वीही देसाई 2-3 वेळा येऊन गेले होते, पण आजची गोष्ट वेगळी होती. आज ही मंडळी म्हणजे देसाई, मिसेस देसाई, त्यांची 2 मुलं सगळीच आली होती आणि तेही खास दाखवण्याचा प्रोग्रॅम ठरवून. वास्तविक मुलानं मुलीला बघण्यासाठी मुलीच्या घरी जाण्याची पद्धत, खरं म्हणजे पद्धत आपली उगीचच म्हणायची. कुठल्याही गोष्टीचा पायंडा पाडला जातो तो एखाद्या व्यक्तीकडूनच, आणि मग त्याच गोष्टीची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत गेली की तो रिवाज होतो, पद्धत पाडली जाते. आता हेच मुलानं मुलीच्या घरी जाणं काय किंवा मुलीनी मुलाच्या घरी येणं काय फरक पडतो? पण कोणातरी पुरुषप्रधान संस्कृतीच्या कट्टर पुरस्कर्त्यानं हा पायंडा पाडलेला असावा. रुबाबात 4-4 मुलीच्या घरी जायचं, मुलीच्या बापाने अगदी कमरेत वाकून आणि चेहऱ्यावर भरपूर लाचारी आणून त्या सगळ्यांचं स्वागत करायचं. मग चहा, पोहे, शिरा यासारख्या पदार्थांवर एकीकडे ताव मारीत मुलीच्याच घरात बसून तिचीच उलट तपासणी घेतल्यासारखे प्रश्न विचारायचे आणि एवढं सगळं झाल्यावर "ठीक आहे, कळवतो आम्ही तुम्हाला" अशा शब्दांवर मुलीकडच्यांना लोंबकळत ठेवून परतायचं. अर्थात या मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात या विषयातली एखादी तज्ज्ञ व्यक्ती मुलाकडच्या बाजूने हमखास बरोबर असतेच. अशा 50-50 कार्यक्रमात हजेरी लावल्यानं तिला आपोआप ज्येष्ठाचा मान दिला जातो. मग मुलगी बघण्याचं निमित्त करून ही तज्ज्ञ व्यक्ती आपल्या मुरब्बी नजरेनं मुलीच्या बापाचं, घराचं, सांपत्तिक स्थितीचं अवलोकन करत असते. मग कसं आणि किती लुटता येईल याचा सल्ला मुलाकडच्या पार्टीला दिला जातो. त्यावर पुढचा होकार, नकार, पसंती, नापसंती अवलंबून. पण देसाई किंवा काळे कुटुंबाबाबत हा सवालच उरत नव्हता, कारण तशा दोन्हीही पार्ट्या मजबूत होत्या, सुशिक्षित होत्या आणि मुख्य म्हणजे देवाणघेवाणीपेक्षा खानदानीपणाला त्यांच्या लेखी अधिक किंमत होती. दोन्ही घराण्यांना आपल्या तोलामोलाचं स्थळ हवं होतं आणि देसाई काळे या बाबतीत एकमेकांच्या तोडीस तोड होते.
त्यातूनही नेहमीच्या पद्धतीनुसार देसाईंनी मुलीला पाहण्यासाठी आपल्या घरी येण्याचं आमंत्रण काळे कुटुंबाला दिलं होतं. पण इंदू मावशींनी मोठ्या चतुराईने ते टाळलं होतं आणि त्यांनीच मुलीला घेऊन आपल्याकडे यावं असं देसाईंना सुचवलं होतं. त्यामागचं कारणही देसाईंना पटेल असंच दिलेलं होतं. अनंता MBBSला आहे. शेवटचं वर्ष असल्यामुळे इकडे तिकडे फिरकायला सुद्धा त्याला वेळ नाही आहे. मिरज मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तो राहतो. आता मिरज पुणे म्हणजे काय फारसं अंतर नाही, फार फार तर 6-7 तासांचा प्रवास. पण तो आम्हालासुद्धा भेटायला येत नाही. वर्षातून फार तर 1-2दा येतो. मग तुमच्याकडे एवढ्या लांब यायला त्याला कसं जमेल? बिचारे देसाई यावर काय बोलणार? तरीही त्यांनी विचारलं होतंच. पण पुण्यात एवढं चांगलं BJ मेडिकल कॉलेज असताना अनंतराव मिरजला का गेले? लगेच इंदू मावशीचा त्यावर उत्तर तयार. कारण हा असा प्रश्न आजवर अनेकांनी विचारलेला असल्यामुळे देसाईंकडून तिला हा प्रश्न अपेक्षित होताच. ती म्हणाली, आता हे आपण कोण ठरवणार? मुलं मोठी झाली की त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यायचे. आम्हीही अनंताला हेच सांगितलं. त्याची आई, आमची अक्का तर अक्षरशः रडली त्याच्यापुढे. पण आमचा अनंता 1 नंबरचा हट्टी, मनाला येईल तेच करणार. पुण्यापेक्षा मिरज चांगलं. कुणी डोक्यात भरवलं कोण जाणे. पुण्यात आणि मुंबईत म्हणे आता काही फरकच राहिला नाही. त्या मानाने मिरज शांत. पुण्या मुंबईसारखी गडबड नाही, गोंगाट नाही, वेळेचं बंधन नाही. अभ्यासाला, विशेषतः मेडिकलसारख्या किचकट विषयाला हवा असणारा एकांत, निवांतपणा मिरजशिवाय अन्य ठिकाणी कुठेही नाही. आणखी एक म्हणजे त्याचा वाघमारे नावाचा एक मित्र आहे. त्यांनी ही मिरज मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली. मग त्याच्या नादानी ह्यांनीही घेतली. आता यावर आपण काय बोलणार नाही का? इंदू मावशींनी उलट प्रश्न विचारून देसाईंनाच खोड्यात टाकलं होतं. देसाई काय म्हणणार? त्यांनी आपली बरोबर म्हणून मांडव लावली. इंदू मावशी तशी बोलण्यात भलती चतुर, हजरजबाबी आणि आपलं म्हणणं दुसऱ्याच्या गळी उतरवण्यात वाचतात. तेही असं की समोरच्याला माणसाला असं वाटू नये की ह्या बाईने अगदी पद्धतशीर आपलं म्हणणंच खरं केलं आहे असं. तर इंदू मावशींनी देसाईंनाच आपल्या मुलीला घेऊन पुण्याला बोलावण्यामागचं खरं कारण असं होतं की अनंता कुठलीच मुलगी पाहायला तयार नव्हता. प्रत्येक वेळी तो पुण्याला आला की इंदू मावशी आणि सुमित्राबाई त्याच्यापुढे मुलीच्या फोटोंचा ढिगारा टाकत होत्या. पण अनंतांनी त्यांना अजूनपर्यंत तरी दाद दिलेली नव्हती. अनंताच्या या अशा वागण्यामुळे सुमित्राबाई काहीशा निराश झाल्या होत्या. खरं तर त्याला मिरजला पाठवायला तयार होत नव्हत्या. पण इंदू मावशींनीच त्यांची समजूत घातली होती. कारण अनंताच्या काहीशा हट्टी, हेकेखोर स्वभावाची त्यांना चांगलीच कल्पना होती. तो आपलं म्हणणं खरं केल्याशिवाय राहणार नाही. मग उगाचच विरोध करण्यात काय अर्थ आहे, हे त्यांनी बहिणीला पटवून दिलं होतं. आपल्या हट्टामुळे त्याच्या मनात आईविषयी आडी बसून दुरावा निर्माण होईल याचीही त्यांनी बहिणीला स्पष्टपणे जाणीव करून दिली होती. वास्तविक इंदू मावशी आणि सुमित्राबाई या दोघी अगदी सख्या बहिणी, पण दोघींच्याही स्वभावात आणि दिसण्यात जमीन आसमानाचं अंतर. सुमित्राबाई काहीशा अबोल, साध्या, सरळ, नवरा गेल्यापासून तर संसारातून काहीशा विरक्त झाल्यासारख्या, दिसायलाही 4 चौघींसारख्या. या उलट इंदू मावशी, या वयातही त्यांचं देखणेपण नजरेत भरत होतं. समोरच्या माणसावर त्यांची पटकन छाप पडायची. बोलण्यात, व्यवहारातही त्या सुमित्राबाईंपेक्षा कितीतरी सरस. सुमित्राबाईंनाही आपल्या ह्या बहिणीचा कितीतरी अभिमान वाटायचा. म्हणूनच नवरा गेल्यानंतर त्यांनी दिल्ली सोडली आणि रेणुकाला आणि अनंताला घेऊन त्या पुण्याला इंदू मावशीकडे आल्या. त्यावेळी अनंता होता 13-14 वर्षांचा, तर रेणुका होती 10 वर्षांची. सुमित्राबाईंचे पती दिल्लीला एका बड्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. चांगला पैसा बाळगून होते. म्हणूनच नवरा गेल्यावर सुमित्राबाईंना तशी पैशाची चिंता नव्हती. बँक बॅलन्स, विम्याचे पैसे, कंपनीकडून मिळालेली ग्रॅच्युइटी, फंडाची रक्कम
शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम, अशी मिळून बरीच रक्कम सुमित्राबाईंच्या हातात आली होती. किमान 8-10 लाख तरी. एवढ्या पैशात त्या आणि त्यांची दोन्ही मुलं अगदी सुखात आरामात राहू शकत होते. सुमित्राबाई आपल्या धाकट्या बहिणीकडे पुण्याला आल्या. इंदुमावशी पुण्याला कसबा पेठेतल्या एका जुनाट वाड्यातल्या 2 खोल्यात राहत होती. पुण्याला आल्यावर काही दिवस सुमित्राबाई इंदुमावशीच्या ह्या जुनाट खोल्यात राहिल्या होत्या. पण दिल्लीतल्या कॅनॉट सर्कलसारख्या आलिशान वस्तीत राहिलेल्या रेणूला आणि अनंताला या जुनाट टिचभर जागेत राहणं आवडत नव्हतं. अनंता काही बोलत नव्हता, पण रेणूला तेवढी समज नव्हती. ती स्पष्टपणे तसं बोलून दाखवायची. मनातून सुमित्राबाईंनाही त्या छोट्याशा 2 खोल्यात राहणं ऑकवर्ड वाटत होतं. म्हणूनच मग सुमित्राबाईंनी प्रभात रोडला एक छोटासा दुमजली बंगला विकत घेतला होता. बंगला तसा छोटासाच असला तरी देखणा होता. प्रभात रोडसारख्या शांत, निवांत आणि पॉश लोकॅलिटी असलेल्या ठिकाणी होता. शिवाय त्यांच्या छोट्याशा कुटुंबाच्या मानानं तसा भलताच मोठा होता. खाली एक भला मोठा हॉलच्या एका बाजूला किचन, दुसऱ्या बाजूला आणखीन एक रूम आणि वर 4 प्रशस्त खोल्या, त्याच्यावर टेरेस. अनंता आणि रेणू एकदम खुश होते या बंगल्यावर. बंगला घेतल्यावर सुमित्राबाईंनी आपल्या बहिणीला इंदुमावशीलाही राहायला बोलवलं. थोडेफार आडेवेडे घेऊन इंदुमावशी प्रभात रोडवरच्या बंगल्यात राहायला आल्या. आपले पती आणि एकुलता एक मुलगा जितेंद्र यांना घेऊनच त्या आल्या. खरं म्हणजे इंदुमावशींच्या पतीला, पंतांना असं दुसऱ्याच्या दारात, मग ती मेवणी का असेना, जाणं फारसं पसंत नव्हतं. त्यांनी थोडाफार विरोधही करण्याचा प्रयत्न केला, पण इंदुमावशीच्या पुढे त्यांचं फारसं काही चालायचंच नाही. शिवाय जितेंद्र हा त्यांचा वीक पॉईंट होता. त्याच्याशिवाय ते राहू शकत नव्हते आणि जितेंद्र आईशिवाय. शेवटी पंतांनी हार पत्करली. ते सुमित्राबाईंच्या बंगल्यात राहायला गेले. तरीही कसबा पेठेतली आपली जागा त्यांनी सोडली नव्हती. खोली बंद ठेवून ते भाडं भरत होते. त्यांना वाटत होतं थोड्या दिवसांनी का होईना आपल्या पत्नीला सुबुद्धी होईल. दुसऱ्याच्या दारात पडण्यापेक्षा आपलं घर पुन्हा तिला हवंसं वाटेल. पण त्यांचा हा अंदाज साफ चुकला. इंदुमावशी प्रभात रोडवरच्या आलिशान बंगल्या चांगल्याच रमल्या. त्याला कारणही तसंच झालं. सुमित्राबाईंनी सगळी सूत्रं इंदुमावशीच्या हातात दिली होती. काही हवं नको, घरात कुठली वस्तू आणायची कुठली नाही, ह्याची सगळी जबाबदारी त्यांनी इंदुमावशीवर टाकली होती. इव्हन आपल्या 2 मुलांनाही त्यांनी त्यांच्या स्वाधीन करून टाकलं होतं आणि स्वतः त्या एकदम अलिप्त झालेल्या होत्या. इंदुमावशींनी घेतलेल्या कुठल्याही निर्णयात त्यांनी कधीच कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ केली नव्हती, नाराजी दाखवली नव्हती. ती करेल ते चांगलंच असेल, योग्यच असेल, अशी त्यांची दृढ समजूत होती. कारण सुमित्राबाईंनी केव्हाच इंदुमावशीचा व्यवहारदक्षपणा मनोमन मान्य करून टाकलेला होता. रेणूने मंडळी आली असं म्हणताच इंदुमावशींनी लगबगीने उठून हॉलच्या बाहेर येऊन बेल वाजण्याआधीच दार उघडून त्या गेटजवळ स्वागतासाठी उभ्या राहिल्या. गेटसमोर उभ्या राहिलेल्या टॅक्सीतून प्रथम देसाई, त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी आणि 18-1 वर्षांची तरुणी उतरली. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला 22-23 वर्षांचा तरुण शेवटी उतरला. त्यानेच टॅक्सीचं बिल पेड केलं. मग सर्वजण गेटमधनं आत आले. इंदुमावशींनी हसतमुखानं त्यांचं स्वागत करून त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर आणून बसवलं. सोफ्यावर बसता बसता देसाई म्हणाले, माफ करा बरं का. अहो त्यात काय मोठंसं, हे घर तुमचंच आहे. तुम्ही केव्हाही आलात तरी चालण्यासारखं होतं. मी तर म्हणते तुम्ही तार करण्याची सुद्धा काही आवश्यकता नव्हती. इंदुमावशीच्या या साखरपेरणी बोलण्यानं देसाई पती पत्नी मनोमन खुश झाले. त्यांच्या चेहऱ्यावरनंच ते लक्षात येत होतं. पण इंदुमावशीच्या ह्या बोलण्यावर काहीतरी बोलायला हवं म्हणून देसाई म्हणाले, अहो तुम्हाला पत्र टाकलं ना, त्याच दिवशी आम्हाला हिच्या काकांची तार मिळाली. पत्नीकडे निर्देश करत देसाई म्हणाले, हिच्या काकूला अटॅक आलाय, त्यांना रुबीला ॲडमिट केलं आहे. म्हणून मग विचार केला आता जायचंच आहे तर सगळ्यांनी जाऊया, पुन्हा जा ये नको. अरे बापरे, मग आता कशी आहे हो त्यांची तब्येत? इंदुमावशीने आवाजात आपुलकी आणत थोडीशी काळजी व्यक्त करत विचारलं. नो नथिंग, सौम्य अटॅक हो. अर्थात थोडा वेळ सगळे घाबरले होते.
त्याच भरात काकांनी तार केली. मग आपण पुण्याला केव्हा आलात? बोलायचं काम इंदुमावशीच करत होत्या. सुमित्राबाई फक्त ऐकत होत्या. कालच आलो आहे. पहिल्यांदा हिच्या काकांकडे गेलो, सामान टाकलं आणि रुबीला गेलो. सकाळी सकाळीच तुम्हाला त्रास द्यायला आलो. म्हटलं लवकरात लवकर जावं. पुण्याचं लोक म्हणजे भलते शिस्तप्रिय वक्तशीर म्हणून. देसाई माफक हसले. छे सकाळी सकाळी कुठलं हो, आता 9 वाजायला आलेत. पुण्यात प्रत्येकाची सकाळ वेगवेगळ्या वेळी सुरू होते. म्हणजे? देसाईंनी विस्मयचकित होत विचारलं. इंदुमावशी हसल्या आणि म्हणाल्या, अहो पुण्यातल्या पेन्शनरांची सकाळ पहाटे 4 वाजता सुरू होते. छानपैकी उठून ते पर्वतीवर फिरायला जातात. मुलांची सकाळ शाळेच्या वेळेवर अवलंबून, म्हणजे सकाळची शाळा असणाऱ्या मुलांची सकाळ थोड्या लवकर, तर दुपारची शाळा असणाऱ्या मुलांची थोडी उशिरा सुरू होते. कॉलेजमध्ये जाणाऱ्यांचंही थोड्याफार फरकाने तसंच. घरातल्या बायकांची सकाळ मात्र घरातल्या इतरांच्या सकाळवर अवलंबून असते. इंदुमावशीच्या ह्या बोलण्यावर देसाई हसले. ते हसले म्हणून बाकीचे सगळे हसले. इंदुमावशी हीच या घरातली करती बाई आहे हे तोपर्यंत सगळ्यांना समजून चुकलं होतं. फक्त मिसेस देसाई अधूनमधून नवऱ्याच्या बरोबरीनं स्मित करत होत्या. बाय द वे, हा माझा मोठा मुलगा अभिजित. देसाई आपल्या मुलाची ओळख करून देत म्हणाले. सध्या लॉ करतोय आणि हिची काही ओळख करून द्यायला नकोच आहे. देसाई आपल्या मुलीकडे संकेत करत म्हणाले. हिचा फोटो आपणास पाठवला होता, त्यावरून आपण ओळखलं असेलच. ही श्वेता, BComच्या पहिल्या वर्गाला आहे. इंदुमावशी हसल्या आणि म्हणाल्या, खरं सांगू का देसाई, तुम्ही फोटो पाठवला ना, त्यावरून ही त्या फोटोतली मुलगी आहे असं नाही वाटत. हां. इंदुमावशीच्या ह्या विधानानं देसाई कंपनी तर हादरलीच, पण खुद्द सुमित्राबाई आणि रेणूनही काहीशा आश्चर्याने इंदुमावशीकडे बघितलं. श्वेताचा तर चेहरा एकदम बावरल्यासारखा झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या या एक्सप्रेशन्स इंदुमावशीला अपेक्षितच होत्या. त्या पुन्हा हसल्या आणि म्हणाल्या, मला असं म्हणायचं होतं, तुम्ही पाठवलेल्या फोटोपेक्षाही ही अधिक सुंदर दिसतीये. म्हणजे कॅमेऱ्याला सुद्धा हिचं खरं सौंदर्य बंदिस्त करता आलंच नाही असंच म्हणायला हवंय. मला बाई मागे बोलायची सवय नाही. हां, चांगलं वाईट काय असेल ते मी आपलं तोंडावर बोलते आणि मोकळी होते. इंदुमावशीच्या या स्पष्टीकरणानं सगळ्यांचेच ताणलेले चेहरे एकदम नॉर्मलवर आले. विशेषतः श्वेताचा चेहरा. स्वतःच्या सौंदर्याच्या स्तुतीनं, तीही इंदुमावशीसारख्या स्त्रीनं केलेल्या स्तुतीनं, आता तिचा चेहरा अधिकच सुंदर दिसायला लागला होता. चेहऱ्यावरची ही गुलाबी छटा कोणाला दिसू नये म्हणून खाली मान घालून ती पदराशी चाळा करत राहिली. इंदुमावशीच्या बोलण्यात मुळीच अतिशयोक्ती नव्हती. रेणूनही ती मनातल्या मनात कबूल केलं. आपल्या या होणाऱ्या वहिनीच्या अप्रतिम सौंदर्याने तर ती भारावूनच गेलेली होती. खरं म्हणजे श्वेताचा फोटो पाहिला तेव्हाच ही आपल्या दादाला योग्य आहे असं तिला वाटलं होतं. इतकी देखणी वहिनी आपल्याला मिळणार म्हणून ती मनातून अगदी खुश होऊन गेली होती. आजपर्यंत अनंत दादासाठी कितीतरी मुलींचे फोटो मावशीकडे आले होते, पण त्यातल्या त्यात हीच मुलगी रेणूला आवडली होती आणि आपल्या दादालाही ती आवडेल असं तिला मनापासून वाटत होतं. पिंगट छटा असलेले लांबसडक केस, केतकी वर्ण, गोल चेहरा, सुडौल मनगट, त्यावर एका हातात छोटंसं लेडीज रिस्टवॉच आणि दुसऱ्या हातात सोन्याच्या 2 बांगड्या, गळ्यात सोन्याची चेन, कानातल्या सोन्याच्या रिंगांनी चेहऱ्याला आणलेली एक प्रकारची मोहकथा. काहीसे तपकिरी छटा असणारे मोठे पाणीदार डोळे. वा, क्या बात आहे. तसा आपला अनंता दादाही काही कमी देखणा नाही आहे म्हणा. कॉलेजमध्ये असताना किती पोरी जीव टाकत होत्या त्याच्यावर. पण आपला दादा म्हणजे अगदी विवेकानंदांचा अवतार. साधं सौम्य बोलणं, कधी त्रागा नाही, कोणावर राग नाही, फॅशनची आवड नाही. कॉलेजमध्ये असतानाही किती साधा राहायचा. साधी पॅन्ट आणि शर्ट, पायात चप्पल. आता मिरजला गेल्यापासून बूट तेवढे वापरायला लागलाय म्हणा.
कदाचित डॉक्टरला बूट वापरणं आवश्यक असेल म्हणून आत्तापासनं सवय. त्याच्याबरोबरची पोरं कशी राहतात, एकदम अप टू डेट. आणि हा खरं म्हणजे काय कमी आहे दादाला. इंदू मावशी तर किती लाड करते त्याचे. स्वतःच्या मुलाचे, जितूचेही ती एवढे लाड करत नाही, इतके त्याचे लाड करते. तरीही का कोणास ठाऊक इंदू मावशीबद्दल त्याच्या मनात थोडीफार आढी आहेच. तसं तो स्पष्ट बोलून दाखवत नाही म्हणा, पण तरी त्याच्या वागण्यातनं ते जाणवतं. कित्येकदा तरी वाटतं की त्याला त्याचं कारण विचारावं, पण धीरच होत नाही. कारण त्याच्या ह्याच साधेपणानं सगळ्यांना त्याचा दरारा वाटतो. त्याचं वागणं बोलणंच इतकं शांत की समोरचा माणूस एकदम दबून दडपून जातो त्याच्यापुढे. इंदू मावशी एवढी खट, पण तीही दादाशी वागताना बोलताना काहीशी नरमाईनीच वागते, बोलते. म्हणूनच वाटतंय की श्वेता आपल्या दादाला योग्य आहे. किती छान दिसेल जोडी दोघांची. अगं रेणू, बघ बरं अनंता काय करतोय. इंदू मावशीच्या आवाजानं रेणू भानावर आली. काल रात्रीच्या गाडीने दादा मिरजेहून आलाय. जेवला आणि झोपला. अजून उठलेही नसतील महाराज. इंदू मावशीलाही त्याची कल्पना असणार, पण एवढ्या लोकांसमोर ती कशी सांगणार, जा त्याला उठव म्हणून. मनातल्या मनात विचार करतच रेणू अनंताला उठवण्यासाठी वळली. हॉलमधूनच वर गेलेल्या जिन्यानी वर गेली. वरच्या 4 रूम्सपैकी एक रूम सुमित्राबाईंची होती, दुसरी जितेंद्रची, तिसरी इंदू मावशीची आणि चौथी रेणूची. किचनच्या बाजूला असलेली एक रूम पंतांच्याकडे होती. किचन सोडलं तर 5 रूम्सच्या अशा वाटण्या झाल्या होत्या. म्हणून ज्यावेळी अनंता पुण्याला जायचा तेव्हा तेवढ्यापुरती रेणूची रूप अनंताला दिली जायची. रेणू अनंताचा मुक्काम असेपर्यंत आईच्या म्हणजे सुमित्राबाईंच्या खोलीत झोपायची. काल रात्री अनंता मिरजेहून आल्यानंतर नेहमीप्रमाणे रेणूची रूम अनंताला दिली. अनंताला उठवायला जाण्यापूर्वी जाता जाता रेणूनी सहज जितेंद्रच्या खोलीत डोकावलं. जितेंद्रनी नुकतीच आंघोळ उरकली होती आणि आरशासमोर उभा राहून तो अगदी मन लावून भांग पाडत होता. मनासारखा भांग पाडला नाही की पुन्हा कांगव्यानं केस उलट सुलट करून बघत होता. रेणू क्षणभर दारात तशीच उभी राहून जितेंद्रचा तो चाळा पाहत होती. हा जितेंद्र म्हणजे अनंताचं दुसरं टोक. जितेंद्रला फॅशनची, निरनिराळ्या कपड्यांची विलक्षण हौस. स्वभावही अनंताच्या अगदी विरुद्ध. अनंता अबोल, काहीसा घुमा, जेवढ्यास तेवढं बोलणारा, तर जितेंद्र बडबड्या, सतत चेष्टा मस्करी करणारा. अर्थात अनंता मिरजला असल्यामुळे आणि त्याच्या वयाचं घरात दुसरं कोणी नसल्यामुळे रेणूशीच त्याची विशेष गट्टी जमली होती. दोघेही एकमेकांची चेष्टा करायचे, खोड्या काढायचे. आताही जितेंद्रचा आरशात पाहून पुन्हा पुन्हा भांग पाडण्याचा तो चाळा बघून रेणूला त्याची चेष्टा करायची लहर आली. ती दारातच उभं राहून म्हणाली, ओ हिरो, ती मंडळी काही तुम्हाला पाहायला आलेली नाही आहेत. अगदी एवढा मन लावून साज शृंगार चाललाय तो. रेणू आल्याची चाहूल जितेंद्रला लागलीच नव्हती. तो आपल्यातच मग्न होता. रेणूच्या आवाजाने तो काहीसा दचकला. आपली एवढी मन लावून केसांची हेअरस्टाईल करण्याची चाललेली धडपड रेणूनी पाहिली म्हणून तो काहीसा ओशाळला. पण मग स्वतःला सावरत त्यांनी कांगवा टेबलावर ठेवत रेणूकडे बघितलं. मग पुन्हा एकदा मुद्दामच आरशात बघत मघाचा आपला ओशाळेपणा लपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो काहीसा मिश्किल हसला आणि म्हणाला, रेणू, तू म्हणजे अगदी हीच आहेस बुवा. ती मंडळी अनंताला पाहायला येणार आहेत ह्याची मला कल्पना आहे, पण समज त्या मंडळींबरोबर आणखीन एखादी मुलगी असली, म्हणजे त्या देसाईंच्या मुलीची एखादी मैत्रीण म्हणा किंवा जरा लांबची कोणी नातेवाईक म्हणा असेल ना, तर जमलं तर अनंताबरोबर आपलंही जमून जाईल, नाही का. याला म्हणतात दूरदृष्टी. तुला नाही कळायचं का ते. त्यांच्याबरोबर कोणी जवळची किंवा लांबची मुलगी नाही आहे. त्यांच्याबरोबर फक्त मुलीची आई आहे, रेणुकाने खुलासा केला. म्हणजे ती मंडळी आली का काय. हो, सकाळी सकाळीच उतरली आहे. तुम्ही लोक नुसत्या झोपा काढा आणि करा आम्हा बायकांना पुढं. अरे आई आणि मावशी तर एकदम गडबडून गेले आहेत. काल तार आली आज येतो म्हणून. केव्हा काय कसलाच पत्ता नाही. आणि एकदम, अरे ही मंडळी कमाल करतात. म्हणजे
मला वाटलं 4-5च्या सुमाराला येतील. तुला तसं बरंच काही वाटतं रे. त्यांच्याबरोबर आणखीन एखादी मुलगी असेल, मग तुला पाहिल्याबरोबर ती लगेच म्हणेल. रेणूने बरोबर मगाशच्या त्याच्या बोलण्याचा वचपा काढला. मग थोडं थांबून म्हणाली, त्यांना लगेच संध्याकाळच्या गाडीने निघायचं आहे परत, म्हणूनच सकाळी सकाळी आलेत ते. अनंत उठला का? रेणू मान वेळावत म्हणाली, कुठला? झोपलाय कुंभकर्णासारखा. त्यालाच उठवायला पाठवलंय मावशीने. आणि हां, मावशीने सांगितलंय तुला पेढ्यांचा बॉक्स घेऊन ये, लवकर जाऊन घेऊन ये. आणि हां, मागच्या दाराने जा, मागच्या दाराने ये, नाही तर येशील बॉक्स घेऊन त्यांच्यासमोरनं. म्हणजे झाला का इज्जतचा पंचनामा. ए रेणू, आजीबाईसारख्या मला सूचना देऊ नको. मी काय एवढा मूर्ख आहे का? रेणूने एखाद्या लहान मुलाला सूचना द्याव्यात, समजावून सांगावं, तसं सांगितल्यामुळे जितेंद्र किंचित चिडला होता. रेणूच्या इथे लक्षात आलं. मनातून तिला जाम हसू येत होतं, पण तिने ते दाबलं. चेहऱ्यावर निष्पाप भाव आणत त्याच्या खोलीतून बाहेर पडता पडता ती म्हणाली, मला तू खूप मोठा शहाणा वाटतोस रे, पण मावशीला तसं वाटायला हवं ना. ती अजूनही तुला कुक्कुलं बाळच समजते. त्याला मी काय करणार? तिनेच तुला हा निरोप द्यायला सांगितलं, मी दिला. ए मम्मी म्हणजे ना. जितेंद्र तोंडातल्या तोंडात बडबडला. पण रेणू तेवढ्यात त्याच्या खोलीतनं बाहेर पडली होती. तितक्यात काहीतरी आठवण झाल्यासारखं जितेंद्र ओरडला, अगं रेणू, 1 मिनिट. आता काय राहिलं आहे बाबा, लवकर सांग, मला दादाला उठवायचं आहे. खाली माणसं वाट बघत असतील. मावशी उगाचच माझ्यावर भडकेल. मुलगी कशी आहे गं? जितेंद्र काहीशा खालच्या आवाजात विचारायला लागला. जितेंद्रच्या आवाजातली उत्सुकता जाणून रेणूला हसू आलं. ती मुद्दाम म्हणाली, तुला रे काय करायचं आहे त्याच्याशी? अनंत दादा बघून घेईल की. रेणू, तू म्हणजे ना, तुला व्यवस्थित बोलताच येत नाही राव. अगं अनंतालाच फक्त दाखवायची, मग तिला इथे घरी कशाला आणली? मिरजेला पाठवून द्यायचं होतं ना तिला. जितेंद्रला असं चिडवायला रेणूला खूप आवडायचं. त्याला आणखीन चिडायला लावायचं तिच्या मनात होतं, पण तेवढा वेळ नव्हता. म्हणून ती म्हणाली, अरे दिसतीये एकदम दीप्ती नवलसारखी. आणि ती अनंताच्या खोलीत पळाली. कारण दीप्तीच्या नुसत्या नावानंच जितेंद्रचं हृदय धडधडायला लागतं हे तिला माहिती. जितेंद्रच्या खोलीतून बाहेर पडत रेणू अनंताच्या खोलीत शिरली. अनंता ब्लँकेट बिंकेट घेऊन आरामात घोरत होता. रात्री जवळजवळ 12-12:30 वाजता तो आला होता. वास्तविक दुपारी 3ला सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस अनंताने पकडली होती. टाईमटेबलप्रमाणे ती रात्री 10पर्यंत पुण्याला यायला हवी होती. पण आपल्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्या इतक्या अचूक टाईमटेबल पाळतील तर ती सेंट्रल रेल्वे कसली? मिरजेहून महाराष्ट्र एक्सप्रेस अगदी टाईमटेबलप्रमाणे बरोबर 3ला सुटली होती. साताऱ्याला अगदी ॲक्युरेट वेळेप्रमाणे 6:05ला आली होती. आणि 5 मिनिटांचा हॉल्ट घेऊन पुढे सुटणारी गाडी तब्बल तासभर सातारा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अडकून राहिली होती. कारण काय? सेंट्रल रेल्वेला गाड्या लेट करायला कुठलंही कारण चालतं. लोणंदजवळ एका रेल्वे क्रॉसिंगला ट्रकने डॅश मारल्यामुळे सिग्नलमननी सिग्नल दिला नव्हता. त्यामुळे दुपारी 3ला सुटलेली महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्याला रात्री 11:20 पोचलेली होती. म्हणजे जवळजवळ 8-8.5 तास अनंता गाडीत बसून होता. पुणे स्टेशनवरून उतरून घरी यायला त्याला मग जवळजवळ 12-12:30 झाले. कारण पुणेरी रिक्षावाल्यांचा प्रताप. जाम वैतागला होता अनंता. सगळं अंग आंबून गेलं होतं. भुकेने जीव कासावीस झाला होता. गरम पाण्याने स्नान करून जेवून झोपायला त्याला जवळजवळ 1:30 वाजला होता. साहजिकच प्रवासाच्या दगदगीने त्याला इतकी गाढ झोप लागली होती की उन्हं वर आली तरी त्याला त्याचा पत्ता नव्हता. रात्री जेवताना सुमित्राबाई उद्या देसाई कंपनी येणार आहे म्हणून सांगणार होत्या, पण इंदूमावशींनी सुमित्राबाईंना काही बोलू नकोस असं खुणावलं होतं. कारण आधीच प्रवासाने तो वैतागलेला, त्यात हे सांगितलं असतं म्हणजे. म्हणूनच अनंताला या सकाळच्या कार्यक्रमाची कसलीही कल्पना नव्हती. अर्थात इंदूमावशीला आणि सुमित्राबाईंना सुद्धा कल्पना नव्हती देसाई असे सकाळी सकाळी येऊन धडकतील याची. त्यांची आपली कल्पना ही मंडळी दुपारनंतर येतील. सकाळी अनंता उठल्यावर मग त्याला आरामात सगळं सांगता येईल. अर्थात अनंता थोडा गरम होईल, पण त्याला चुचकारता येईल, त्याची समजूत घालता येईल. पण आता सगळं फसलं होतं. देसाईंनी त्यांना तेवढा वेळच दिला नव्हता. अर्थात एका दृष्टीने ते बरंच झालं होतं.
समोर पाहुणे असताना तरी अनंता काही बोलणार नव्हता असं इंदू मावशींना मनातून वाटत होतं. अनंता तयार होऊन येईपर्यंत त्यांना गप्पात गुंतवून ठेवणं भाग होतं. रेणूने अनंताचा खांदा हलवत म्हटलं, दादा, दादा उठ, आई खाली बोलवतीये. अनंताने झटकन डोळे उघडले, रेणूकडं पाहिलं. अनंताची झोप तशी भलती सावध. एका हाकेत तो जागा होई. कदाचित आत्ताच्या त्याच्या डॉक्टरी पेशामुळे सुद्धा असेल. काय काय सकाळी सकाळी कटकट लावली आहे. अनंताने जांभई दे तोंडासमोर चुटकी वाजवत विचारलं. आईने बोलवलंय खाली, रेणूने पुन्हा सांगितलं. पलंगावर उठून बसत आळस देत अनंता म्हणाला, सांग तिला आलो. लवकर या आणि हां, जरा व्यवस्थित कपडे बिपडे करून ये, नाही तर येशील आपला खाली लुंगी वर बनियन तोंडात ब्रश धरून. आळस देता देता अनंता तसाच थांबला. रेणूकडे पाहत त्याने विचारलं, व्यवस्थित कपडे करून येऊ? कशाला? मावशीने काय सकाळी सकाळी पाहण्याचा कार्यक्रम ठेवला आहे काय? अनंताने अगदी अनवधानानं विचारलं, काहीच्या चेष्टेच्या सुरात. पण रेणू एकदम चापापली. आपल्या तोंडून त्याला काही कळायला नको म्हणून ती नुसतीच म्हणाली, अरे खाली देसाई आलेत. देसाई? कोण देसाई? अरे दादा, तू म्हणजे ना म्हणे डॉक्टर होणार आहे. तुझी स्मरणशक्ती जर अशी कमजोर असली तर त्या बिचाऱ्या पेशंटची हो गई ना छुट्टी. अरे बाबा, देसाई देसाई म्हणजे ते नाशिकचे. मागे नाही का आईने तुला फोटो पाठवला होता? अरे इतकी छान आहे दिसायला, फोटोतल्यापेक्षाही छान दिसतीये. आई आणि मावशी तर एकदम खुश झाले आहेत. मावशी तर म्हणत होती आजच काय ते नक्की करू. बोलण्याच्या भरात रेणूने सगळं सांगून टाकलं. रेणू एवढं सगळं उत्साहानं सांगत होती, पण अनंताच्या चेहऱ्यावर कसलीही प्रतिक्रिया नव्हती. उलट आपल्या ब्लँकेटची घडी घालता घालता त्याचा हात एकदम थांबला होता. हॉस्टेलवर राहायला गेल्यापासून आपली स्वतःची कामं स्वतःच करायची त्याला सवयच लागली होती. सकाळी उठल्यावर आपला बिछाना आपणच साफ करायचा, पांघरुणाच्या घड्या घालायच्या, कपड्यांना इस्त्री करायची, अशी कामं तो स्वतःच करायचा. इंदू मावशीनं कितीदा तरी सांगितलं होतं की तिकडे हॉस्टेलवर हे सगळं ठीक आहे, पण घरी आल्यावर अशी कामं तू करत जाऊ नको, घरात एवढे नोकर आहेत. तर रेणूनं देसाई मंडळी पाहायला आलेली आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगीही आहे हे सांगताना ब्लँकेटची घडी घालणारा त्याचा हात तसाच थांबला होता. कपाळावर कळत नकळत एक सूक्ष्मशी आठी उमटली होती. महिन्यातून किमान 1-2 मुलींचे फोटो तरी आई आणि मावशी त्याला मिरजला पाठवायच्या. पुण्याला आल्यावर त्यावर मतं विचारायच्या. ही किती सुंदर आहे, कुठल्या मुलीने कुठला कोर्स केला आहे, तिचं घराणं कसं आहे. म्हणूनच पुण्याला यायचं म्हटलं की त्याच्या छातीतच धडकी भरायची. कधी वाटायचं त्यांना सगळं सांगून टाकावं, पण आईच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साहानं ती सांगत असलेली माहिती पाहून त्याचं सगळं अवसानच गळून जायचं. काहीही न बोलता तो फक्त ऐकत राहायचा, बोलायचा काहीच नाही, हो नाही आणि नाही सुद्धा नाही. वाटायचं निदान या आपल्या मौनावरून तरी त्या काही बोध घेतील, हे असले काही नाद सोडून देतील, निदान तुझ्या मनात काय आहे बाबा असं काहीतरी विचारतील. तसं त्यांनी विचारलं की मग सगळं सांगून टाकायचं, काहीही न लपवता. पण आई किंवा मावशी असं काही विचारतच नव्हत्या. जणू त्या त्याच्या सहनशक्तीची परीक्षा घेत होत्या. पण आज कहर झाला. इतके दिवस निदान नुसता मुलीचा फोटोच दाखवायच्या, ही कशी वाटते असं विचारायच्या आणि त्याच्या प्रतिक्रियेची वाट न बघता दोघी बहिणी स्वतःच एकमेकींशी चर्चा करत राहायच्या. ही फोटोत बरी दिसते पण चेहरा काही फारसा देखणा वाटत नाही आहे. हिचं नाक चेहऱ्याच्या मानाने थोडं लांब वाटतं नाही का? बाई गं, हिचा चेहरा गोड आहे पण केसांची ठेवण अगदीच ही आहे. असल्या कॉमेंट करत राहायच्या. अनंता काही न बोलता त्यांच्या कॉमेंट्स ऐकत राहायचा. कधी त्याला राग यायचा, कधी गंमत वाटायची. अलिप्तपणे तो त्यांचं संभाषण एन्जॉय करत राहायचा. पण आज यांनी एकदम मुलीलाच घरी बोलवलं, तेही आपल्याला कुठलीही पूर्वसूचना न देता. कदाचित काल आपण प्रवासानं थकून आलो होतो म्हणून त्यांनी काही सांगितलेलं नसावं किंवा त्यांना भीती वाटलेली असणार. असला काही प्रोग्राम आपण ठरवला आहे हे समजताच आपण लगेच आल्या पावली परत फिरू असंही वाटू शकतं. आई भोळी असली तरी इंदू मावशी तशी पक्की आहे.
इतक्या मुलींचे फोटो दाखवूनही कधी आपण उत्साह दाखवलेला नाही, यावरून काय ते इंदुमावशीच्या लक्षात आलेलं असणारच आहे. इंदुमावशी वरून साधे भोळेपणाचं आव्हानत असली तरी आपण तिला चांगलं ओळखून आहोत. रेणू बडबडत असताना अनंता असा विचारात हरवला होता. बोलता बोलता रेणूचं लक्ष अनंताच्या चेहऱ्याकडे गेलं. त्याच्या कपाळावर उमटलेली आठी तिला स्पष्ट जाणवली. अनंताची ही अशी काही प्रतिक्रिया तिला अपेक्षितच नव्हती. ती एकदम बोलायची गप्प झाली. मनातून स्वतःच अपराधी होत असं काहीतरी वाटायला लागलं. मला सांग, त्या देसाईंच्या बरोबर आणखीन कोण कोण आले? अनंताने काहीशा शांत स्वरात विचारलं. अनंता जेव्हा एवढा शांतपणे बोलतो तेव्हा नक्कीच काहीतरी वादळ उठतं याची रेणूला आता अशा अनेक अनुभवांनी कल्पना आली होती. मागे नाही का अनंताने मेडिकलला मिरजला जायचा आपला निर्णय जाहीर केला तेव्हा किती वादळ उठलं होतं. आईने किती थैमान घातलं होतं, किती चिडली होती, किती रागावली होती. पण आई जेवढी चिडली होती, रागावली होती, वाटेल तसं अनंताला बोलली होती, तेवढाच अनंता शांत होता. एवढंच नाही तर त्यानं आई एकीकडे रडत असताना आपलं सामान बांधलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता. अतिशय शांतपणे त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला होता. म्हणूनच आता अनंताचा तो शांत स्वर ऐकून रेणू अंतर्बाह्य थरारली. मनाचा तिचा सगळा उत्साह ओसरला. काहीशा मलूल आवाजात ती म्हणाली, मिसेस देसाई आहेत, त्यांची मुलगी आहे आणि मुलगा आहे. मुलगा आहे? केवढा आहे तो मुलगा? काय आपल्या जितू एवढा असेल. अनंताचा प्रश्न न उमगून रेणू उद्गारली. क्षणभर अनंता गप्प राहिला. कसला तरी विचार करत असल्यासारखा तो शांत होता. मग म्हणाला, ठीक आहे, तू त्या मुलाला जरा वर पाठवून दे माझ्या खोलीत. काहीच न उमजून रेणू तशीच उभी राहिली, अनंताच्या तोंडाकडे बघत. तसा अनंता किंचित चिडून म्हणाला, मी काय सांगितलं ऐकायला आलंय ना तुला? त्याला वर घेऊन ये. खरं तर अनंता कधी असा चिडत नाही, त्यातून रेणूवर तर मुळीच नाही. आपल्या या बहिणीवर त्याचा अतिशय प्रेम आहे. म्हणूनच त्याच्या तशा चिडण्यानं रेणू ही क्षणभर भांबावली. अनंताचा हा आवाज, असा अवतार तिला नवीनच होता. अनंताचं काहीतरी बिघडलंय हे तिच्या केव्हाच लक्षात आलं होतं. अशा वेळी त्याच्यासमोर उभं राहायला रेणू नेहमी घाबरायची. काही न बोलता ती खाली हॉलमध्ये आली. जेवढ्या उत्साहानं ती वर गेली होती तेवढ्याच निरुत्साहानं ती खाली उतरून आली होती. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य लिखित फिलिंग या कादंबरीचा पहिला भाग. रेणू खाली आलेली आहे. श्वेताच्या भावाला अनंतानी वर बोलवलं आहे. बघूयात पुढे काय घडतं आहे. हे ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर दुसरा भाग ऐकण्यासाठी फिलिंग या कादंबरीचा. नमस्कार.